नीतू मांडके एक जगप्रसिद्ध डॉक्टर होऊन गेली, हृदयाची सर्जरी करणारे डॉक्टर। हिंदू हृदय सम्राट ज्यांना हार्टचा त्रास होता त्यांना वाचवलं, अटॅकपासून वाचवलं, मरणापासून वाचवलं। खूप मोठं वैद्यकीय क्षेत्राच्या आपल्या प्रॅक्टिसच्या द्वारा, पण देव न मानणारा माणूस होता। काय होऊ शकतं गणेशजीला वंदन केल्याने, त्या नीतू मांडकेंचं जीवन तुम्ही पहा जरा। सगळ्यांना माहिती असलेली घटना आहे, पुरावा आहे, पण तुम्हाला स्मरण करून देतो। नीतू मांडके एक जगप्रसिद्ध डॉक्टर होऊन गेली, हृदयाची सर्जरी करणारे डॉक्टर। हिंदू हृदय सम्राट, सरसेनापती वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची सुद्धा सर्जरी त्यांनी केलेली होती। प्रचंड बुद्धिवान डॉक्टर या देशातला। तत्कालीन सरकारने त्यांना पुरस्कार घोषित केला। त्यांनी 5,500 लोक ज्यांना हार्टचा त्रास होता त्यांना वाचवलं, अटॅकपासून वाचवलं, मरणापासून वाचवलं। खूप मोठं हॉस्पिटल त्यांचं नीतू मांडके। त्या नीतू मांडकेंनी ख्याती करून टाकली आपल्या वैद्यकीय क्षेत्राच्या आपल्या प्रॅक्टिसच्या द्वारा, पण देव न मानणारा माणूस होता। देव म्हटलं म्हणजे चिड यायची। देव हा विषयच त्याला आवडत नव्हता, त्यांना आवडत नव्हता। शेवटी असं झालं, त्यांना सरकारने पुरस्कार घोषित केला आणि पुरस्काराची वेळ होती दुपारी 4 वाजेला। शक्यतो सरकारी पुरस्कार संध्याकाळच्या सत्रात दिले जातात। 4 वाजेला पुरस्काराची वेळ होती आणि ते घरून आपल्या ड्रायव्हरसहित निघाले। घरून निघाले त्यावेळेलाच पावसाचं सावट होतं, वातावरण बदललेलं होतं, काळोख होता, अंधार होता, हवा सुटली होती, सोसाट्याचा वारा सुटला होता। थोडा पाऊस चालू झाला, प्रवास चालू झाला। अर्धा-पाऊण तासाचा प्रवास झाला आणि इतका वेग पावसाचा वाढला, जणू प्रलय काळाचे सावर्तक नावाचे मेघवर शाऊ करत आहे की काही। इतका दाना 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 धो 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 पाऊस, मरणाचा वारा, झाडं पडलेली, ट्रॅफिक जाम झालं। झाडं पडलेली असल्यामुळे रस्ता बंद आहे, खूप पाऊस। आणि त्या ड्रायव्हरने सांगितलं, साहेब पुरस्कार सोहळ्याकरता त्या समारंभाच्या स्थळी त्या सभागृहात पोहोचणं मला तरी काही शक्य वाटत नाही वेळेनुसार, कार्यक्रम सरकारी आहे। हा पुरस्कार स्थगित जर केला, कोणाकडे जर मागवला तसं होणार नाही, मला पोहोचायचं आहे। मग तुम्ही एक काम करा, तुम्ही खाली उतरा, एखादी मोटरसायकल बघा आणि एखाद्या मोटरसायकलवरती बसून त्या सभागृहापर्यंत पोहोचा। तसं तुम्हाला मी सोडू शकत नाही। जगप्रसिद्ध डॉक्टर खिशातला मोबाईल, पेन, डायरी काय असेल ते गाडीत ठेवलं, खाली उतरला। कोणी मला ओळखीचं दिसतंय का? कोणी मोटरसायकलवाला माझ्याकडे पाहतोय का? एखाद्या मोटरसायकलवाल्यानं मला ओळखावून गाडीवर घ्यावं। हेल्मेट घातलेला एक मागं माणूस उभा होता, ज्याला गाडी चालवता येत नव्हती। जिथं 4 व्हीलर रस्त्यात थांबलंय तिथं बाईकचं काय लावलंय? तो म्हटलं, साहेब तुम्ही नीतू मांडके? येस। तुम्ही माझ्या वडिलांचं ऑपरेशन केलंय साहेब, तुम्ही काय मदत करू तुम्हाला? मला का सभागृहात पोचायचं आहे, सोडवाल? मधल्या गल्लीतून मला रस्ता माहिती आहे, सोडवेन साहेब, बसा। पावसात त्या मोटरसायकलवरती बसले, रस्ता दिसत नाही, हळूहळू हळूहळू मोटरसायकल पुढं निघत गेली। गटार इतका वाहत होते, तुंबलेलं पाणी इतकं रोडला वाहत होतं की ती मोटरसायकल चालवणं सुद्धा शक्य नव्हतं। 15-20 मिनिटाचा, अर्धा तासाचा प्रवास कसा बसा मोटरसायकलवर केला। शेवटी डॉक्टरांनी सांगितलं, जहान आहे तो जहान आहे, जीवन वाचलं तर असे 1000 पुरस्कार संपादित करू। सांगितलं, या दारापुढं गाडी लावा, माझं जीवन वाचन गरजेचं आहे। दारापुढं गाडी लावली, दार वाजवलं। दार उघडायला एक महिला, जिचं सामान्य वय 40 वर्षाचं असेल, तिने दार उघडलं, दोघांनाही आत घेतलं, कडी बंद केली, दोघंही बसले। त्या बाईच्या हातात आरतीचं ताट होतं। ती बाई म्हटली, साहेब तुम्ही कोण आहे मला माहिती नाही, कशा करता आला ती माहिती नाही, फक्त जाणवतंय तुमच्याकडे बघून की तुम्ही पावसाच्या भीतीनं आलाय, आश्रया करता आलाय, बसा। पण माझ्या गणपती बाप्पाची आरतीची वेळ आहे संध्याकाळची, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, पण माझी आरती झाली की मी तुम्हाला चहा कॉफी बनवून देते, तुमची थंडी जाईल। देव न मानणारा माणूस त्या बाईची आरतीची गोष्ट ऐकत होता। ती बाई आरतीला लागली, सुखकर्ता दुःखहर्ताची आरती सुरू झाली। एक चरण आरतीचं झालं, त्या बाईचं पाळण्यातलं पोरग रडायला लागलं। मरणाचा आवाज आकांत करत ते पोरग आरुडी ठोकतंय। त्या आकांत करणारं पोरग डॉक्टरांनी पाहिलं, ना इलाजाने डॉक्टरांनी त्या बाईला थांबवलं। हो बाई थांबा, त्या गणपती बाप्पापेक्षा तुमच्या पोराला गरज आहे तुमची, त्याला घ्या, त्याला पदराखाली घ्या। इथं काय आरती ओवाळत बसल्या, कशी निर्दयी माता आहे तुम्ही, घ्या तुमच्या पोराला, देवापेक्षा गरज आहे त्याची। तळपायची आग मस्तकाला गेली। त्या बाईनं आरतीचं ताट खाली ठेवलं। ती म्हणे, तुम्ही कोण आहे मला माहिती नाही साहेब, पण मी त्या पोराची माय आहे, जन्म दिलाय त्याला,
सरकन पोट फाडलंय त्याच्याकरता जन्माला घालायला. त्याला कोणत्या वेळेला काय लागतं हे तुमच्यापेक्षा जास्त कळतं मला. पण आता आरतीच बंद केली ना. ऐका, हे माझ्या लग्नानंतर 20 वर्षानं झालेलं पोरग आहे. माझं लग्न झालं त्यावेळेला मला अपेक्षा होती मला पोरग झालं पाहिजे. 10 वर्ष पाळणा लांबला, जग मला हसत होतं. 15 वर्ष झाले जग हसत होतं. मी गणपती बाप्पाला प्रार्थना केली, अरे स्त्री म्हणून जन्माला आली असेल तर आई बनण्याचं सौभाग्य माझ्या पदरात घाल, मला माय बनू दे, एखादं पोरग मला दे, एखादं बाळ मला दे. गणपती रायानं एक बाळक माझ्या पदरात घातलं, मला मुलगा झाला. पण साहेब, हे जन्माला आलेलं पोरग हृदयाच्या आजाराचं आहे, होल आहे त्याच्या छातीला. 4 डॉक्टरांकडे नेलं, पोरग रडत राहतं तासन तास 2 तास. पण 4 डॉक्टरांकडे पोराचं निदान करण्याकरता गेलो त्यावेळेला 4ही डॉक्टर सांगायला लागले तुमच्या पोराचं ऑपरेशन करावं लागेल. आम्ही म्हटलं करा. पण ते डॉक्टर म्हटले, बाई तुमच्या पोराचं आम्ही जर ऑपरेशन केलं तर तुमचं पोरग मरू शकते, पण तुमच्या या गोजीरवाण्या पोराचं, या गोंडस बाळाचं ऑपरेशन या देशातल्या जगप्रसिद्ध असलेल्या नीतू मांडके नावाच्या डॉक्टरांनी जर केलं तर तुमचं पोरग वाचू शकते. साहेब, एवढा गणपती उत्सव झाला की त्या डॉक्टरांचा शोध घ्यायचा आहे आणि गरीबाचं लेकरू त्याच्या पायावर घालून म्हणायचं याचं ऑपरेशन कर. तुम्हाला काय कळणार आहे माऊलीची व्यथा. देव न मानणारा माणूस घाम पुसत होता भर पाण्यात, हात जोडले आणि त्या बाईला सांगितलं, बाई अरे मीच नीतू मांडके हो, आधी तुमच्या पोराचं ऑपरेशन नंतर पुरस्कार. ज्या मुलाचं ऑपरेशन केलं ते पोरग पुण्यात जिवंत आहे, पण हजारो लोक हृदयाची सर्जरी करून वाचवणारे डॉक्टर मात्र हार्ट अटॅकनं वारले. अरे 20 वर्ष गणपती बाप्पावर श्रद्धा ठेवली तर तो देव पाळणा हलवू शकतो. त्या परमात्म्यावर श्रद्धा ठेवला, विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली तर घरपोच तुमच्या पोराचं निदान पाठवू शकतं. हे जर या विज्ञानाच्या काळात घडत असलं तर पौराणिक काळातल्या प्रमाणानं कडत तुम्ही पाठ फिरवता कशी. त्याला वंदन करा. जगातलं असं कुठलंच काम नाही जे भगवान परमात्म्याला नमन केल्याने, वंदन केल्याने होत नाही. फक्त आपला विश्वास कुठंतरी कमी पडतोय, आपण स्वतः कुठंतरी कमी पडतोय. ज्या दिवशी आपली वाटचाल पूर्णतेला जाईल त्या दिवशी भगवंत सुद्धा आपल्यावरती कृपा करेल आणि त्यानं आपल्यावर कृपा करावी ही अपेक्षा जर तुमच्या माझ्या अंतःकरणात असेल तर विनयानं अशी प्रार्थना करा, गुरुराया चरणी मस्तक ठेविला. हा मस्तक ठेवा, याला विनय शिकवा, मस्तकाला याला गुरमी शिकवू नका. हे ज्या दिवशी झुकतं ना त्या दिवशी भगवंत खरोखर कृपा करतो. भगवान महादेवाने कृपाच केली आपल्यावर, आपल्या सगळ्यांवरच केली.